17 वर्षों की परंपरा को आबाद रखते हुए फिर एक बार वाशी स्थित मिनी सीशोर में पूर्व उप महापौर अविनाश लाड और पूर्व नगर सेविका प्रणाली लाड के नेतृत्व में नवी मुंबई पर्यावरण संरक्षण चैरिटेबल ट्रस्ट द्वारा चौपाटी फेस्टिवल 2024 की शुरुआत हो चुकी है। और इसी मोस्ट अवेटेड फेस्टिवल का शुभारंभ विधायक मंदा म्हात्रे और विधायक प्रसाद लाड के हाथों संपन्न हुआ, जहां उनके साथ बीजेपी जिलाध्यक्ष रामचंद्र घरत, पूर्व नगर सेवक वैभव गायकवाड़, पूर्व नगर सेविका दिव्या गायकवाड़ सह पदाधिकारी और दर्शक बड़ी संख्या में उपस्थित थे। परंपरागत तरीके से गंगा आरती कर चौपाटी फेस्टिवल का औपचारिक शुभारंभ किया गया, जहां कलाकारों ने बेहतरीन गायकी कर अपने प्रतिभा का लोहा मनवाया। तरंगते रंगमंच के तौर पर मशहूर चौपाटी फेस्टिवल में न केवल नवी मुंबई बल्कि वसई विरार तक के प्रतिभागी हिस्सा लेने लगे हैं, जहां अगले 2 दिन तक स्कूली और कॉलेजेस के छात्र अपनी प्रतिभा का प्रदर्शन करेंगे, तो वहीं यहां महिला बचत गटों के माध्यम से विविध खाद्य पदार्थों का आनंद भी लोगों को लेने मिलेगा। विधायक मंदा म्हात्रे और विधायक प्रसाद लाड ने अविनाश लाड आयोजित चौपाटी फेस्टिवल को शानदार और लाजवाब बताया। लाड हे नेहमी सर्वांचे लाडच करत असतात। जसं मगाशी देखील ताईंनी म्हटलं की 17 वर्ष ताईच्या आशीर्वादाने त्यांचा सातत्याने हा कार्यक्रम होतच असतो आणि मला वाटतं की एक आगळा वेगळा चांगला प्रयत्न नवी मुंबईकरांसाठी सातत्याने ते करतायत। मग त्या माध्यमातून नवीन तरुणांना तरुणींना एक प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांना एकत्रित करणं, आपली परंपरा आणि आपला सण उत्साह साजरा करणं, असे अनेक उपक्रम या ठिकाणी केले जातात। आज मी पहिल्यांदा या कार्यक्रमाला आलो, पण कार्यक्रमाची रूपरेषा पाहून मला स्वतःला देखील मन आवरेन असं झालं की खरंच या कार्यक्रमाला परत एकदा कुटुंबासह यायला पाहिजे, ही इच्छा माझ्या मनात देखील आली। मी माझ्याकडून नवी मुंबईतील सर्व तमाम या कार्यक्रमाचे जे कोणी ऑर्गनायझर आहेत आणि अविनाश आहे आणि सर्व मंडळीला मनापासून शुभेच्छा देतो। आणि आमच्या ताई ज्या आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा निवडून आल्या, त्या ताईंच्या आशीर्वादाने असंच नवी मुंबईचा विकास होऊ दे ही या माध्यमातून ईश्वरचरणी प्रार्थना करतो। चौपाटी फेस्टिवलची वाशीकर नेहमीच वाट पाहत असतात आणि अविनाश लाड आणि त्यांची मिसेस, पुन्हा वैभव त्यांची मिसेस, या दोघी नगरसेविका राहिल्या, त्यांचा याच्यामध्ये फार मोठा एक हिस्सा असतो लोकांना एकत्रित आणून। आणि फेस्टिवलचं खरं उद्दिष्ट असं की बघितलं येताना स्टॉल आहेत, तर गृहिणींच्या हाताला स्टॉलचं एक काम मिळतं, त्यांना रोजगार प्राप्त होतो आणि कलाकारांना ह्या व्यासपीठामधून एक मोठी संधी मिळते आणि लोकांना स्वयंरोजगार मिळतो। या तिन्ही गोष्टी या फेस्टिवलच्या माध्यमातून लोकांचं मनोरंजन, चौथी गोष्ट असं होत असतं। आणि आज 17-18 वर्ष हा फेस्टिवल करतात। फेस्टिवल करणं इतकं सोपं नसतं, बोलणं सोपं असतं, पण फेस्टिवल करणं खूप कठीण काम असतं व महिना जातो ते काम करताना, त्याच्या परवानग्या वगैरे घेताना। आणि मी कौतुकच करेन की वाशीचे हृदय आहे, ही जागा जी आहे ते हजारो लोक सकाळी वॉकला येत असतात, तर त्याच्यामुळे त्या लोकांना हे फेस्टिवलचं एक वेगळा आकर्षण असतं आणि ते देण्याचं काम हे लोक करतात। वहीं अविनाश लाड ने भी इस दौरान अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। फेस्टिवल स्पेशल म्हणजे पहिला तरंगता मंच हाच फेस्टिवल आहे आणि गेली 17 वर्ष जो आपण कार्यक्रम करतोय, ह्या नवी मुंबईतल्या मुलांना, कलागुणांना वाव देण्यासाठी कार्यक्रम करतोय। हा कुठलाही पॉलिटिकल स्टेज नाही, हा माझा पूर्ण एंटरटेनमेंट। म्हणजे माझ्या ह्या जो प्रभागातली जी लोक आहेत, वाशीमधली जी गरीब लोक आहेत, त्यांना नवीन वर्ष साजरा करता येत नाही, त्या लोकांनी इकडे साजरा केला पाहिजे 3 दिवस, ते पण विथ फॅमिली। म्हणजे इथे आल्यानंतर आनंद घ्यायचा आहे, कमी पैशात जेवायचं आणि मगच घरी जायचं आहे, हा कन्सेप्ट घेऊन आम्ही गेली 17 वर्ष चाललोय आणि त्याला भरघोस यश नवी जनता देते। त्यामुळे आम्ही आनंदी आहोत। साजरा करताना आम्हालाही आनंद वाटतो। यावर्षी थोडं दुःखाचं सावट होतं, आमचे मनमोहन सिंग पंतप्रधानांचं मृत्यू झालेला आहे, त्यांचं अंत्यविधी उद्या होणार आहे, म्हणून थोडं शांत पद्धतीने आम्ही केलेलं आहे। तर गेले 3 महिने आम्ही याची तयारी करत असतो आणि लोकांच्या आवडी खातर, प्रेमा खातर आम्हाला कार्यक्रम आज करावा लागला। ब्युरो इनपुट, EW नेटवर्क।